जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बायाच्या सरमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण बघू. तर बघा, पहिला क्वेश्चन दिलेला आहे. त्यामध्ये काय दिलेला आहे? वर्तुळ असा दिलेला. बघा काय दिलेला, असा वर्तुळ दिलेला आहे, असा चौरस आहे, आणखी काय दिलेला, असा त्रिकोण. त्याचा आपल्याला बरोबर आकृती काय दिलेली आहे? त्रिकोण, त्रिकोणाच्या वर चौरस आणि त्रिकोणाच्या वर वर्तुळ, वर्तुळच्या वर असं चौरस, अशी आपल्याला आकृती दिलेली आहे. नंतर विचारलं काय आपल्याला? असा त्रिकोण दिलेला आहे, वर्तुळ आणि असा चौरस. तर आपल्याला याचं उत्तर काय येणार आहे? आता आपल्याला क्वेश्चन केलेलं आहे. आता कसं? तर बघा, आता ह्यात चौरस आहे. आता बघा, त्रिकोण काय आला? सर्वात पहिले आलेला आहे. त्रिकोण आहे सर्वात पहिले. तर मग काय तिसरा नंबर कोणता आहे? चौरस. तर इथं चौरस लिहून घ्यायचा असा. नंतर काय? वर्तुळ कितव्या नंबरवर आहे? पहिल्यावर. तर पहिल्यावर काय दिसून आली? इथं त्रिकोण. तर त्रिकोण घ्यायचं इथं असा. नंतर बघा, नंतर राहिला काय आपला? वर्तुळ राहिलं. तर वर्तुळ काय करायचं? गोल करायचं. मग आपली आकृती काय आलेली आहे? कितव्या नंबरचं आहे उत्तर? आपलं उत्तर आहे तिसऱ्या नंबरचं. ठीक आहे. बघा, त्यामध्ये दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे. काय दिलेला आहे? विसंगत ओळखा म्हणते. विसंगत ओळखा काय दिलेलं आहे आपल्याला? गाय, बकरी, आणखी काय? कोल्हा. गाय, बकरी, कोल्हा, आणखी कुत्रा दिलेला आहे. तर यापैकी म्हणते आपल्याला विसंगत ओळखा. पहा, गाय काय आहे? शहरात किंवा गावामध्ये राहते. बकरी पण शहरात किंवा गावात राहते. कुत्रा पण हा शहरात किंवा गावात राहत असतो. परंतु कोल्हा कुठं राहतो? जंगलामध्ये राहतो. तो विषम कोणता आला मग? हे कोल्हा विषम आलेला. बघा, नंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? आता ABCD दिलेला आहे आपल्याला अशा. तर काढून घ्यायचं. इथं काय दिलेलं आहे? झेड. नंतर काय आहे? वाय एक्स लिहून घ्यायचं. नंतर व्ही म्हणतात आला. नंतर काय इथं डब्ल्यू नंतर यू आलेला आहे. ठीक आहे. नंतर काय आता टी एस, नंतर आर, नंतर क्यू आलेला आहे. ठीक आहे. नंतर काय दिसून आलं आपल्याला? PO NML. ठीक आहे, आपल्याला एल दिसून राहिला. नंतर काय दिलेलं इथं? KJIH असं दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आता विचारलं काय क्वेश्चनमध्ये? KPJ अनुपात. आता कुठं करायचं? खाली घेऊ आपण. ठीक आहे. काय आहे दिलेलं? बघा, K आहे, P आहे, नंतर काय? J आहे. त्याचा समानुपात कुठे दिलेला आहे आपल्याला? तर F, L आणि G दिलेला आहे. आणि आपल्याला विचारलं काय आहे क्वेश्चनमध्ये? विचारलं काय आहे? TWS. काय आहे? TWSच्या जागी आपण काय लिहू म्हणते? तर बघा, आता इथं किती आहे? K आहे. काय आहे? K आहे. Kच्या जागी काय लिहिलं आपण? F लिहिलेला आहे. तर बघा, आता K कुठं आहे? K इथं आहे. Kच्या जागी काय लिहिलं आपण? F लिहिलेला आहे. ठीक आहे. P आहे. Pच्या जागी काय लिहिलेलं? L लिहिलेलं आहे. P आहे इथं. Pच्या जागी काय लिहिलेलं? L लिहिलेलं. म्हणजे हे काय? अपोजिट येऊन राहिले. एकामेकाच्या काय येऊन राहिले? अपोजिट येऊन राहिले. ठीक आहे. Pच्या जागी L. आता किती आहे? J आहे. तर Jच्या जागी काय येणार मग? आता ह्याचंही अपोजिट कुठे येणार आहे? G येणार आहे. ठीक आहे. तर Jच्या जागी काय येणार? G येणार. आता बघायचं आहे तर T पण मध्ये तसाच संबंध लावायचा. तर बघा, आता T आहे. T कुठे दिसून राहिला आपल्याला? T कुठं आहे? हा आहे T. ठीक आहे. आता Tच्या जागी काय येणार मग? इथं कुठं शेवटला अक्षर कोणतं दिसून आला? Q. तर Tच्या जागी इथं काय येणार मग? Q. नंतर आहे इथं डब्ल्यू. बघायचं डब्ल्यू कुठं आहे? इथं आहे. डब्ल्यूच्या जागी काय येणार मग? इथं U. असं U लिहून घ्यायचं. नंतर काय आहे? यस आहे. यस कुठं आहे? इथं आहे. यसच्या नंतर इकडं काय येणार मग? याच्या अपोजिट R येणार. आता R लिहून घ्यायचं. आपलं उत्तर काय आलं? QUR. उत्तर QUR. कितव्या नंबरचा आहे? QUR दुसऱ्या नंबरचा उत्तर. यामध्ये दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे? ZYWS काय दिलेला आहे? बघा, ZYWS याचा काय संबंध कुठं आला? ZXUR. ठीक आहे. याचा संबंध याच्याशी आला. तर बघा, आता इथं काय? झेडच्या जागी कुठं दिलेला? Z दिलं.
हा झेड, झेडच्या विरुद्ध काय येणार का नाही, मग हा झेडच्या विरुद्ध काय येणार आहे, झेडच येणार आहे. ठीक आहे, झेडच्या विरुद्ध झेड. आता वाय, वायच्या विरुद्ध काय एक्स आहे, वायच्या विरुद्ध काय दिसून आले आपल्याला, अपोजिट एक्स दिसून आलं. तर इथं एक्स आला. बघा आता डब्ल्यूच्या विरुद्ध काय दिसून आलं, इथं एक्स दिसून आला. आपल्याला विचारला काय आहे इथं, म्हणजे विरुद्ध दिसून आलं सर्व. विचारलं काय आहे, VSOI. ठीक आहे, याच्या आपल्याला अपोजिट काढायचं आहे. ठीक आहे, VSOY. ठीक आहे, बरोबर. आता बघा व्ही कुठं दिसून राहिला आपल्याला, हा व्ही आहे. व्हीच्या अपोजिट काय दिसून राहिला का नाही, हे तर डब्ल्यूच्या अपोजिट येऊन आलं, पण व्हीच्या अपोजिट दिसून आला काय, मग इथे व्हीच्या अपोजिट काय येणार आहे, फक्त व्हीच येणार आहे. ठीक आहे, नंतर यस पहा, यस कुठं आहे, इथं यस आहे. एचच्या अपोजिट काय दिसून आलं, मग आर दिसून आलं, इथं आर लिहून घ्यायचा. नंतर ओ आहे, ओ कुठं आहे, ओ दिसून आलं इथं. ओच्या अपोजिट काय दिसून आलं, मग आपल्याला ओच्या अपोजिट दिसून आलं इथं यम, तर मग इथं यम लिहून घ्यायचं. आता काय राहिला, आय बघायचा, आय आहे. आयच्या अपोजिट काय दिसून आलं, मग आपल्याला आयच्या अपोजिट इथं एच दिसून आलं, तर मग इथं एच लिहून घ्यायचं. उत्तर काय आलं आपलं, VRMH. काय आलं, VRMH. कितव्या नंबरचं आहे उत्तर, VRMH, पहिल्या नंबरचा. ठीक आहे, बघा यामध्येच तिसरा क्वेश्चन दिलेला आहे, PJX नंतर काय LGY, PJX LGY नंतर काय TIU. याचा संबंध काय येणार आहे म्हणजे आपल्याला विचारलं. आता बघा, पी कुठं आलेला आहे, इथं आलेला आहे. ठीक आहे, पी इथं आलेला आहे. जे कुठं आलेला आहे, इथं आलेला आहे. ठीक आहे, नंतर काय PJ लिहिलं आणि याच्यासमोर काय लिहिलेलं आहे, PJ. पीच्या अपोजिट काय लिहिलेलं आहे, बघा इथं पीच्या अपोजिट यल, जच्या समोर लिहिलेलं आहे. आता काय जेच्या अपोजिट काय लिहिलेलं आहे, इथं जी लिहिलेलं आहे. हा समोर लिहिलेला. आता बघा एक्सचा वाय लिहिलेला आहे, एक्स कुठं आहे, आता एक्स इथं आहे. ठीक आहे, वाय कुठं आहे, इथं आहे. तर काय केलेलं आहे, आता XY लिहिलं, PJX म्हणजे PJ याचा अपोजिट, हे इथं PJचं कुठं गेलं, हे इथं एक्स, PJच्या जागी इथं एक्स लागलेला आहे. ठीक आहे, नंतर इथं LG आहे. काय आहे, LGच्या जागी काय लागलेला आहे, मग इथं वाय लागलेला आहे असा. ठीक आहे, आता आपल्याला इथं तेच संबंध पाहता. आता TIU बघा, आता टी इथं आहे, आय इथं आहे. ठीक आहे, आता याच्या समोरची जोडी पाहायची. काय आहे, इथं क्यू आहे, क्यू इथं आहे. त्याच्यानंतर काय तिसरं अक्षर आहे ते एच इथं आहे, मग काय येणार इथं QH आला. आता बघा, आता TIU आहे. का आला, आता यू आलेला. यू कुठं आहे दिसलेला आपल्याला, इथं काय यू आलेला आहे. मग आता याच्या जागी काय येणार आहे W येणार आहे. उत्तर काय येणार आपलं, QHW. काय येणार आहे उत्तर, QHW. कितव्या नंबरचं उत्तर आहे ते, QHW, तिसऱ्या नंबरचं. इथं झाले क्वेश्चन, याच्यावरचे क्वेश्चन झाले. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. बघा काय आहे, आता अशी आपल्याला आकृती दिलेली आहे. ठीक आहे, अशी आपल्याला आकृती दिलेली आहे. इथं काय दिलेलं आहे, F. ठीक आहे, इथे F दिलेला आहे. इथं खाली जागा ठेवली, इथं खाली जागा ठेवली. इथं काय दिलेला आहे, B दिलेला आहे. इथं काय दिलेला आहे, Y दिलेला आहे. इथं काय दिलेला आहे, E दिलेला आहे. ठीक आहे, इथं काय दिलेला आहे, R दिलेला आहे. इथं काय दिलेला आहे, A दिलेला आहे. आणि ह्या दोन जागा आपल्याला खाली आहे ना. आपल्याला विचारलं काय, ह्या दोन जागी काय अक्षर, कोणतं अक्षर येणार आहे. ऑप्शन काय दिलेला आहे आपल्याला, RU, नंतर काय दिलेलं आहे, UA, नंतर काय दिलेलं आहे, RY, नंतर काय दिलेलं आहे, BR. हे काय आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यातून. तर आता ह्या रिकाम्या जागी आपल्याला कोणते अक्षर येणार आहे ते पाहायचं आहे. तर बघा आता कसं सॉल्व करायचं आहे. तर बघा आता हे काय, हा बघायचा ई का आहे, ई का आहे, स्वर आहे. ई का आहे, स्वर आहे. आणि बाकीचे RY B हे काय व्यंजन आहे. काय आहे, व्यंजन आहे. तर बघा आता ह्या दोन व्यंजनामध्ये काय येऊन आला, एक स्वर येऊन आला. दोन व्यंजनामध्ये काय येऊन आला, एक स्वर येऊन आला. ठीक आहे, आता बघायचं हे काय एक व्यंजन आहे, हे काय एक व्यंजन आहे. ह्या व्यंजनामध्ये काय येणार, एक स्वर येणार. काय येणार, स्वर येणार. ठीक आहे, बघायचं आता हे बघा, हा एक स्वर आहे. काय एक स्वर आहे. आता ह्या दोन स्वरामध्ये काय येणार, स्वराच्या नंतर व्यंजन येणार. इथं काय येणार आहे, व्यंजन येणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे शोधायचं आहे. काय, पहिलं व्यंजन आणि दुसरं स्वर. आता बघायचं, आर व्यंजन आहे. ठीक आहे, आर हा व्यंजन आहे.
यू काय आहे? स्वर आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे. आता यू काय एक स्वर आहे, ते येणार का पहिले? नाही. ठीक आहे. आर काय एक व्यंजन आहे, व्यंजनच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. वाय काय स्वर आहे का नंतर? नाही, हे कॅन्सल झालं. आता बी व्यंजन आहे. ठीक आहे. आर स्वर आहे का? नाही, हे कॅन्सल झालं. मग आपलं उत्तर काय येणार तिथं? आर यू येणार. काय येणार? आर यू. ठीक आहे. इथं काय येणार? आर येणार. इथं काय येणार? यू येणार. हे काय एक स्वर आहे आणि आर काय एक व्यंजन आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय आहे मग त्याच्यातनी? आर आणि यू. ठीक आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? जर MCQ, बघा आता काय दिलेलं आहे इथं, जर MCQ बरोबर किती आहे म्हणते? 729 आहे. किती आहे? 729 आहे. आणि काय आहे? GIW बरोबर किती आहे? 4512 लिहिलेलं आहे. ठीक आहे. 4512 लिहिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलं काय आहे? SKU. काय विचारलं? SKU बरोबर आपण काय लिहू म्हणते? आता हे विचारलं आपल्याला. तर बघा आता इथं काय लिहिलेलं आहे बघा. आता याची व्हॅल्यू लिहून घ्यायची. सगळ्यांची पहिले व्हॅल्यू लिहून घ्यायची. बघा, M कितीवर येते? 13वर येते. 13 लिहून घ्यायचे. C कितीवर येते? 4 लिहून घ्यायचे. Q कितीवर येते? 17वर येते. ठीक आहे. आता लिहायचे. बघा आता हे काय? 7, 2, 9 दिसून राहिले आपल्याला. मग काय असं येतात? 13मध्ये काय करायचं? +1. किती झाले? 14. 4मध्ये पण काय करायचं? +1. सॉरी, 4 Cवर किती येते? C 3वर येते. C कितीवर येते? 3वर येते. ठीक आहे. 3मध्ये 1 + 1 केल्यावर किती येते? 4 येते. Q 17वर येते. 17मध्ये +1 केल्यावर किती येते? 18वर येते. मग आता काय झालं? इथं 729 आला आहे आणि इथं आपल्याला ही व्हॅल्यू दिसून राहिली. तर काय केलं? याचे सर्व संख्यांचे अर्धे अर्धे केलेले आहे. काय दिलेलं? अर्धे अर्धे केलेले दिसून राहिले. बघा आता 14चे अर्धे केले तर किती येऊन राहिले? 7. ठीक आहे. 4चे अर्धे केले तर किती येऊन राहिले? 2. 18चे अर्धे केले तर किती येऊन राहिले? 9. मग आपलं उत्तर किती येऊन राहिले तिथं? 729 येऊन राहिलं. इथे इथेच होऊन राहिलं का? बघा आता 7. जी कितीवर येते? 7वर येते. आय कितीवर येते? 9वर येते. डब्ल्यू कितीवर येते? 23वर येते. आता याच्यातनी +1 करायचा. 7मध्ये 1 प्लस केला तर किती झाले? 8. 9मध्ये 1 प्लस केला तर किती झाले? 10. 23मध्ये +1 केला तर किती झाले? 24. मग आता काय करायचं? याचे अर्धे अर्धे करायचे. काय करायचे? अर्धे अर्धे केले तर किती येते? 8चे अर्धे केले तर किती येते? 4 येऊन राहिले. ठीक आहे. 10चे अर्धे केले तर 5 येऊन राहिले. ठीक आहे. 24चे अर्धे केले तर किती येऊन राहिले? 12 येऊन राहिले. मग आपलं उत्तर किती येऊन राहिलं? उत्तर किती येऊन राहिलं? 4512 येऊन राहिलं. हे पण बरोबर होऊन राहिलं. म्हणजे आपली हे ट्रिक लागलेली आहे इथं. तर मग आता उत्तर काय विचारलं आपल्याला? याचं उत्तर काढायचं. तर बघा 19वर S कितीवर येते? 19वर येते. K कितीवर येते? 11वर येते. U कितीवर येते? 21वर येते. ठीक आहे. तर आता काय करायचं? याच्यात नाही +1 करायचं. +1 केल्यावर किती येते? मग आता याचं उत्तर 19मध्ये +1 केलं तर किती येते? 20 येऊन राहिला. 11मध्ये +1 केलं तर किती येऊन राहिले? 12 येऊन राहिले. 21मध्ये +1 केलं तर 22 येऊन राहिले. आता काय करायचं? याचे अर्धे अर्धे करायचे. अर्धे अर्धे अर्धे. बघा आता 20चे अर्धे केले तर किती येऊन राहिले? 10. ठीक आहे. 12चे अर्धे केले तर किती येऊन राहिले? 6. 22चे अर्धे केले तर किती येऊन राहिलं? 11. म्हणजे आपलं उत्तर किती येऊन राहिलं? 11, 6, 10, 6, 11. उत्तर किती येऊन राहिलं आपलं? 10, 6, 11. ठीक आहे. उत्तर येऊन राहिलं आपलं 10, 6, 11 आहे ना. किती नंबरचं क्वेश्चन आहे? उत्तर आहे ते 4थ्या नंबरचं. ठीक आहे. बघा 34 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? जर वायव्य, आता पहिली तर दिशा लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता हे काय? आता हे आपण काय लिहित असतो? वाघ इथून आला नाही. ठीक आहे. असं आपण लिहित असतो. वाघ इथून आला नाही. म्हणजे वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य अशा दिशा आहे, अपोजिट. ठीक आहे. आता काय म्हटलं याच्यातनी? बघा वायव्य दिशेला म्हणते उत्तर म्हटलेलं आहे. हे जे वायव्य आहे याला काय म्हटले? उत्तर दिशा म्हटलं आहे. ठीक आहे. उत्तर दिशा म्हटलं म्हणते याला वायव्यले उत्तर म्हटलेलं आहे. आणि पूर्वेला दक्षिण म्हटलं आहे. बघा आता हे उत्तर असन त्याच्या खाली काय आहे? हे उत्तर आहे. आता हे उत्तर आहे, याच्या खाली काय असन? दक्षिण असन. ठीक आहे. दक्षिण असन. इकडं काय असन? मग इकडं काय असन? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. हे आपलं असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. हे दिशा झालं आपलं. आता बघा आता पूर्वेला दक्षिण दिशा म्हटलेलं आहे. तर पूर्व कुठं आहे? इथं. आता इला काय म्हणते? दक्षिण दिशा म्हटलेलं आहे. ठीक आहे. मानू आपण दक्षिण म्हटलेलं आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते? पश्चिमेला ईशान्य म्हटलेलं आहे म्हणते.
हे काय पश्चिम आहे, याला काय म्हटलं म्हणते ईशान्य म्हटलेलं आहे म्हणते. ठीक आहे, काय म्हटलं ईशान्य. तर आपल्याला विचारलं काय मग नैऋत्याला काय म्हणणार. आता दिशा कोणती आपली, हे नैऋत्य. तर नैऋत्याला काय म्हणणार आहे आपण, ईशान्य म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, ईशान्य. उत्तर काय मग आपलं ईशान्य आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 35 नंबरचा. काय म्हणते एका रांगेत म्हणते रमा उजवीकडून 10वी असून तिच्या डावीकडे 13वी सीमा आहे. जर सीमा ही रांगेतील मधोमध मुलगी असेल तर रांगेत एकूण किती मुली आहे म्हणते. मुली किती आहे म्हणते. ठीक आहे. तर बघा आता रांगेत उजवीकडून काय राहते, आता हे काय राहते आपली डावी बाजू, एकूण काय राहते आपली उजवी बाजू. ठीक आहे. जसं हात राहते, हे काय डावी, हे उजवी. मग आता हे उजवी बाजू राहते, हे डावी बाजू राहते. मग आता म्हणून करायला आपल्याला क्वेश्चनमध्ये की म्हणते रमा उजवीकडून 10वी आहे. रमा म्हणते उजवीकडून. ठीक आहे. हे रमा आहे उजवीकडून 10व्या नंबरवर आहे. कितव्या आहे, हे काय आहे रमा उजवीकडून काय आहे 10व्या नंबरवर आहे. नंतर काय म्हणते तिच्या डावीकडून, रमाच्या डावीकडून. आता रमाची डावी कोणती असन, हे असन. रमाची डावी कोणती असन, हे रमाची डावी. हे रमाची काय झाली इकडली उजवी राहिली. ठीक आहे. तर रमाच्या डावीकडून काय म्हणते, रमाच्या डावीकडे 13वी सीमा आहे म्हणते. रमाच्या डावीकडे म्हणजे आता इकडे डावीकडे घेतलं तर 13वी कोण आहे म्हणते, इथं 13वी सीमा आहे. ठीक आहे. कोण आहे, सीमा आहे. तर आपल्याला म्हणते क्वेश्चनमध्ये एकूण किती, आणि रमा आहे म्हणते, सीमा काय म्हणते मधोमध आहे म्हणते. काय आहे, मध्यभागी आहे. काय आहे, मध्यभागी आहे. ठीक आहे, मध्यभागी आहे म्हणते. नंतर काय म्हणते मधोमध मुलगी आहे म्हणते. तर रांगेत एकूण किती मुली आहे म्हणते. आपल्याला मुली काढायच्या आहे. तर बघा आता इथे किती झाले 10 झाले. आता हे मधोमध असल्यामुळे याच्या मागं किती असन व्यक्ती, आता इथं 12 असन. ठीक आहे, 12 असन. इकडे काय ते 12 आणि 10 किती झाले 22 झाले. 12 आणि 10 किती झाले 22. ठीक आहे, 22 म्हणजे हिच्या मागं किती असन 22 आणि हिच्या समोर किती असन मग 22 असन. हे एक मधातली म्हणजे 22 प्लस 22 किती झाले 44 आणि प्लस एक मधातली किती झाले मग व्यक्ती 22 प्लस 22 प्लस 1 म्हणजे ते एक स्वतः किती झाले एकूण व्यक्ती मग 45. किती मुली आहे एकूण 45 मुली आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 7 व्यक्ती म्हणते रांगेत उभ्या आहेत म्हणते. क्यू हा आरच्या डावीकडे आहे म्हणते व पीच्या उजवीकडे आहे म्हणते. क्यू हा पीच्या डावीकडे आहे व यांच्या उजवीकडे आहे म्हणते. यस हा आरच्या उजवीकडे व टीच्या डावीकडे आहे. तर अगदी मध्यभागी कोण आहे म्हणते. आपल्याला काय काढायचं याच्यातनी मध्यभागी व्यक्ती काढायचा आहे. बघा आता 7 व्यक्ती आहे. किती व्यक्ती आहे 7 व्यक्ती. ठीक आहे, मानला आपण 7 व्यक्ती आहे म्हणून. क्यू हा आरच्या डावीकडे आहे म्हणते. ठीक आहे. आता क्यू आहे इथं. ठीक आहे, क्यू इथं आहे, आरच्या डावीकडे आहे. आर इथं मानू आणि आरच्या डावीकडे कोण आहे क्यू आहे. ठीक आहे. आता म्हणते काय व पीच्या उजवीकडे आहे म्हणते. हाच क्यू म्हणते पीच्या उजवीकडे, तर पी इथं आहे. तर पीच्या उजवीकडे कोण आहे क्यू आहे म्हणते. ठीक आहे, मानला आपण इथं. नंतर काय म्हणते ओ हा पीच्या डावीकडे आहे म्हणते. ओ म्हणते पीच्या डावीकडे. पीची डावी कोणती आहे, हे बाजू आहे. इथं कोण आहे म्हणते ओ आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते यांच्या उजवीकडे आहे म्हणते. हाच ओ यांच्या उजवीकडे आहे. यन कुठं असं इथं. यांच्या उजवीकडे कोण आहे ओ आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते उजवीकडे आहे. तर यस हा आरच्या उजवीकडे आहे म्हणते. यस आरच्या उजवीकडे. आरची उजवी बाजू कोणती आहे, ह्या. तर काय म्हणते इथं काय म्हणते यस आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते उजवीकडे आहे व टीच्या डावीकडे आहे म्हणते. यसच म्हणते हा टीच्या काय म्हणते डावीकडे आहे म्हणते. टीची डावी बाजू कोणती आहे, ही आहे म्हणते. ठीक आहे. तर आता 7 व्यक्ती आहे झाले का 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, म्हणजे आपले 7 व्यक्ती बसले. आता विचारलं का आपल्याला मध्यभागी कोण आहे म्हणते. तर बघा आता मध्यभागी कोण आहे, इकडे 3 गेले, इकडे 3 गेले, तर उरला कोण मध्यभागी क्यू उरला. तर आन्सर काय मग आपलं क्यू आहे. आन्सर काय आहे क्यू. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे रीना ही तिच्या बहिणीपेक्षा म्हणते 1782 दिवसांनी मोठी आहे म्हणते. ठीक आहे. जर रीनाचा जन्म गुरुवारी झाला तर रीनाच्या बहिणीचा जन्मवार सांगा म्हणते. रीनाच्या बहिणीचा जन्मवार काढायचा आहे म्हणते. ठीक आहे. आता हे रीना आहे, हे काय आहे रीना आहे. रीना तिच्या बहिणीपेक्षा एवढ्या दिवसांनी मोठी आहे. हे तिची बहीण आहे. हे रीना ते तिची बहीण.
हे काय आहे, मोठी आहे. ठीक आहे, रीना कोण आहे, मोठी आहे म्हणते. ठीक आहे, मोठी आहे म्हणते. मानाचं आता किती दिवसानं मोठी आहे, 1782 दिवसानं मोठी आहे. किती दिवसानं मोठी आहे, 1782 दिवसानं मोठी आहे. मग काय करायचं, याला 7नं भाग देऊन द्यायचा. जेवढे दिवस उरते ते बघायचं. बघा 7नं भाग दिल्यावर किती दिवस उरते ते बघायचं. पाहायचं आता 7नं भाग दिल्यावर 7 एक 7, 7 दुने 14, उरले किती तर 3, 7 5 35, उरले किती तर 3, 7 चौक 28, उरले किती मग 28मधून 32मधून 32मधून 28 गेल्यात किती उरून आले आपले, 4 दिवस बाकी उरून आले. किती उरून आले, 4 दिवस बाकी उरून आले. किती दिवस उरून आले मग बाकी, 4 दिवस उरून आले. ठीक आहे, 4 डे बाकी होऊन आले. म्हणजे रीना कोणत्या वारी होती म्हणते, रीनाचा जन्म हा गुरुवारी झालेला आहे म्हणते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, गुरुवारी. रीनाचा जन्म कधी झाला, गुरुवारी. आता काय आहे, हे रीना काय आहे, हिच्यापेक्षा म्हणजे हिच्या बहिणीपेक्षा हिचा आधी जन्म झाला असन. हिचा बहिणीचा जन्म काय झाला आहे, नंतर झालेला आहे. आणि ते बी किती दिवस नंतर झालेला आहे, 4 दिवस नंतर. मग काय गुरुवारमध्ये काय करायचं, 4 दिवस प्लस करायचे. तर मग आता गुरुवारमध्ये 4 दिवस प्लस केल्यावर काय येते, गुरुवार नंतर काय येते, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. तर मग 4 दिवस प्लस केल्यावर कोणतं येणार आहे, गुरुवारमध्ये 4 दिवस प्लस करू आपण, तर कोणता वार येणार आहे मग, सोमवार येऊन आला. कोणता येऊन आला, सोमवार येऊन आला. तर मग आपला तिच्या बहिणीचा जन्मदिवस कोणता आहे, सोमवार आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, घड्याळामध्ये जितके वाजले तितके टोल या तत्वाने दुपारी, जितके वाजले तितके टोल या तत्वाने दुपारी 12 ते रात्री 12पर्यंत किती टोल पडतील म्हणते. आपल्याला काय काढायचं, आता टोल काढायचा. बघा आता हे काय, दुपारचे 12 आहे. ठीक आहे, हे दुपारी 12. ठीक आहे, 12 वाजता. नंतर काय, 1 पासून तर 12 वाजेपर्यंत वाजणार. 1 2, हे दुपारचे 12 वाजता वाजला. नंतर 1 2 3 4 असं करून किती वाजेपर्यंत वाजणार आहे, तो 12 वाजेपर्यंतच वाजणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता काय करायचं आपल्याला याच्यातनी, टोल एवढे वाजून आले तर काय सर्व याची आपल्याला बेरीजच काढायची आहे. बघा आता 1 ते पहिला आपण 12पर्यंत बेरीज काढायचं आहे. 1 ते 12पर्यंत बेरीज काढायची. एक अंक ते 12 अंकपर्यंत आपल्याला बेरीज काढायची. कशी काढायची, आता काय 12 आहे, 12च्या समोर 12 लिहून घ्यायचे. 12च्या समोर कोणता अंक आहे, ते 13. 13ने याला गुणाचं, भागीले काय करायचं 2, बेक बे बेसका 12, 13 78. म्हणजे आपल्याला 1 आणि 12पर्यंत बेरीज किती आलेली आहे, 78 आलेली आहे. ठीक आहे, 78 आलेली. हे 12 वाजताचे, दुपारच्या 12 वाजतासाठी किती टोल वाजून आले, तिथं 12, इथं 12 ह्याच्यात प्लस करून घ्यायचं. मग एकूण किती टोल वाजले असं आपले, 90 वाजले. एकूण टोल किती वाजले आहे, 90. ॲन्सर काय मग आपलं 90. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, आता हे असं आहे, काय हॅजले काय म्हटलं म्हणते, गुणाकार म्हटलं आहे म्हणते. ठीक आहे, आणि ॲट द रेटले काय म्हटलं आहे म्हणते, भागाकार म्हटलं आहे म्हणते. ठीक आहे, नंतर हा चौकोन आहे, हा चौरसले काय म्हटले प्लस म्हटलं म्हणते. हा त्रिकोण आहे, त्रिकोणले काय म्हटलं म्हणते, मायनस म्हटलं म्हणते. हां, तर आपल्याला व्हॅल्यू कोणती दिलेली आहे, 18. इथं हॅज 4, ॲट द रेट 24, त्रिकोण 98, ॲट द रेट 14, त्रिकोण, असे 2 व्हॅल्यू दिलेली आहेत. आता आपल्याला याचं उत्तर काढायचं, ते व्हॅल्यू ठेवून. आता हॅजच्या जागी काय दिलेलं आहे आपल्याला, इथं गुणाकार. इथं गुणाकार लिहायचा, गुणाला काय 4. आता ॲट द रेट आहे, ॲट द रेटच्या जागी काय दिलेलं आहे, भागाकार. तिथं भागाकार लिहायचा. ठीक आहे, काय 24. आता इथं काय दिलेलं आहे, चौकोनच्या जागी काय दिलेलं आहे आपल्याला, प्लस. तिथं प्लस द्यायचा, 98. ॲट द रेटच्या जागी डबल काय दिलेला आहे, भागाकार. इथं भागाकार द्यायचा, 14. ठीक आहे, नंतर काय दिलेलं आहे, त्रिकोणच्या जागी काय दिलेलं आहे, मायनस. तिथं -2. आता आपल्याला काय करायचं, हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर बघा आता किती येते, आता इथं किती येते, 14. आता भागदा ते 7नं भाग द्या, 7 दुने 14, 7 एक 7, उरले किती, 7 चौक 28, बेक बे बेसाती 14. कितीनं भाग गेला, इथं 7नं गेला. ठीक आहे, आता इथं 24ला भाग द्यायचा, 4 एक 4, 4 6 24, 6 एक 6, 6 त्रिक 18. इथं काय भागाकार आहे म्हणून. आता इथे काय आलं, 3 एक 3, इथे किती आलं, 3. इथे काय प्लस आला, मग इथं काय 7, इथं काय आता हे 7 एक 7, इथं काय मायनसचं चिन्ह 2. आता आपल्याला काय +3 +7 आणि -2 याचा काढायचा आहे. आता पहा
3 आणि 7 किती झाले 10. 10मधून 2 गेले तर किती होऊन आलं उत्तर आपलं मग 8 येऊन आलं. किती होऊन आलं 8. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 5 मित्र असून म्हणते रवी हा सतीशपेक्षा बुटका आहे म्हणते. ठीक आहे, रवी सतीशपेक्षा बुटका आहे म्हणजे हा सतीश वरती जाणार, रवी त्याच्या खाली येणार. ठीक आहे, रवी सतीशपेक्षा बुटका आहे, रवी सतीशपेक्षा बुटका आहे. ठीक आहे, लिहिलं आपण. नंतर काय म्हणते व राहुलपेक्षा उंच आहे म्हणते. सतीशपेक्षा बुटका आहे म्हणते रवी, परंतु राहुलपेक्षा उंच आहे म्हणते. मग राहुल कुठे येणार, खाली येणार आहे. लिहायला इथं खाली आपण राहुलले. बघा नंतर काय म्हणते कपिल हा विजयपेक्षा बुटका आहे व राजूपेक्षा उंच आहे म्हणते. ठीक आहे, हे नंतर पाहू आपण, नंतर समोर वाचू. राजू हा म्हणते सतीशपेक्षा उंच आहे म्हणते. राजू सतीशपेक्षा उंच आहे म्हणते. सतीशपेक्षा उंच कोण आहे, राजू. राजू कुठे येणार, वरती येणार. ठीक आहे, वरती लिहिलं राजूला आपण. नंतर वाचायचं ते काय म्हणते कपिल हा विजयपेक्षा बुटका आहे व राजूपेक्षा उंच आहे म्हणते. कपिल विजयपेक्षा बुटका परंतु राजूपेक्षा उंच. कपिल इथं राजूपेक्षा उंच परंतु विजयपेक्षा बुटका आहे, तर विजय काय येणार, कपिलच्या वरती येणार. ठीक आहे, तर हे आली आपलं उंचाची हे आलं. आता काय विचारलं आपल्याला, सर्वात उंच व सर्वात बुटका याची जोडी सांगा म्हणते. सर्वात उंच कोण आहे इथं, विजय आहे. आणि सर्वात बुटका कोण दिसून आला, राहुल. तर मग काय उत्तर काय आपलं, विजय राहुल. ठीक आहे, पहिलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेलं आपल्याला 20, 31, 20, 31. नंतर काय दिलेलं आहे 44, नंतर 59, नंतर काय दिलेलं आहे 76. आणि आपल्याला विचारलं इथं काय येणार आहे बा. तर बघा आता काय होऊन आलं इथं 20मध्ये 31 होऊन आलं म्हणजे काय होऊन आलं, +11 होऊन आले. ठीक आहे, नंतर 31वरून 44 होऊन आले, 31वरून 44 होऊन आलं, मग इथं काय होऊन आलं, +13 होऊन आले. ठीक आहे, मग आता 44वरून 59 होऊन आले, इथं काय होऊन आलं, +15 होऊन आले. ठीक आहे, 59वरून 76 होऊन आले, इथं काय होऊन आलं, +17 होऊन आले. ठीक आहे, म्हणजे काय होऊन काय राहिलं आपलं, विषम संख्या याच्यातनी प्लस होत चाललेलं. बघा +11, +13, +15, +17. आता 17 नंतर विषम संख्या कोणती येणार, +19 येणार. काय येणार, 19. 76मध्ये 19 प्लस केल्यावर किती येणार आहे आपलं उत्तर, 76 + 19 किती येणार, 95 येणार. किती येणार आहे, 95. उत्तर काय मग आपलं 95. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, 8 अनुक्रम पूर्ण करा म्हणते. काय दिलेला, 8, 24, 48, 48, 8, 24, 48, 48. आणि आपल्याला इथं क्वेश्चन मार्कच्या जागी विचारलेला आहे. ठीक आहे, तर कसं सॉल्व करायचं आता बघा. आता काय होऊन आलं इथं 8 × 3 म्हणजे गुणिला 3 होऊन आले, 8 × 24. ठीक आहे, इथं 24 गुणिला काय होऊन आलं, 2 होऊन आले. काय होऊन आलं, 24 × 2 = 48 होऊन आले. ठीक आहे, 48 गुणिला काय होऊन आले, इथं 1 होऊन आलं. 48 × 1 = 48. मग आता बघा गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1, आता काय होणार, गुणिला 0 होणार, गुणिला 0 होणार. 48 गुणिला 0 केलं तर उत्तर काय येणार, मग आपलं 0 येणार आहे. काय येणार आहे, 0, 0 येणार. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते यम ही डीची बहीण आहे म्हणते. ठीक आहे, यम आता लिहायचे, यम ही डीची बहीण आहे. ठीक आहे, डीची बहीण आहे. ठीक आहे, बहीण आहे म्हणून काय देतो आपण, मायनसचं चिन्ह देत असतो. मुलीसाठी मायनस आणि मुलासाठी प्लसचं चिन्ह. ठीक आहे, आर हा डीचा भाऊ आहे म्हणते. आर म्हणते डीचा भाऊ आहे, आर डीचा भाऊ आहे म्हणून प्लसचं चिन्ह दिलं. ठीक आहे, नंतर काय म्हणते यफ हा यमचा वडील आहे म्हणते. यफ यमचा वडील आहे म्हणते. यमचा वडील कोण आहे म्हणते, यफ. तर मग यफ कुठं येणार, वरतं. तो काय वडील आहे म्हणून प्लसचं चिन्ह दिलं आपण. नंतर काय म्हणते टी ही आरची आई आहे म्हणते. टी आरची आई आहे म्हणते. टी ही आरची आई आहे. ठीक आहे, इथं मायनस चिन्ह दिलं. मग आता हेही बहीण भाऊ झाले ना हे दोघं, तर हे कोण होणार, यफ आणि टी हे नवरा बायको होणार. मग काय देणार, 2 दांड्या असं लावून द्यायचं. हे काय झाले, यफ आणि टी नवरा बायको झालेलं आहे. ठीक आहे, आई आहे. तर काय म्हणते डी हा टीशी नाते काय म्हणते, डीचे टीशी नाते काय म्हणते. आता हे हा टी काय म्हणा, मग डीले आपल्याला हे विचारलं आहे, टी काय म्हणा डीले. आता याचं काही आपल्याला दिलेलं आहे का, मुलगी आहे का किंवा मुलगी आहे, तर हे तर आई आहे आपल्याला समजलं, याची आई आहे बा. तर मग हा डीचं काही नातं हे दिलेलं आहे का, जेंडर नाही दिलेलं. तर मग काय आहे, एक तर डी मुलगी असू शकते
नाही तर काय असू किंवा काय असू शकते, मुलगा असू शकते. उत्तर काय मग आपलं, मुलगी किंवा मुलगा. ठीक. बघा नंतरचा 44 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, काही संत्र म्हणते चिकू आहे म्हणते. ठीक आहे, काही संत्र चिकू आहे. बघा आता काय लिहायचं, असं काहीसाठी काय लिहायचं, असं एक गोल मारतो आपण. काही संत्रे इथं चिकू आहे म्हणते. ठीक आहे, हे काहीसाठी लिहित असतो आपण. ठीक आहे, काय म्हणते, काही संत्रे चिकू आहे म्हणते. हे काय झाले, हे संत्र झाले, हे काय झालं, चिकू झालं. काही संत्रे चिकू आहे दिसून आले, काही. हां, नंतर काय म्हणते, काही पपई. नंतर दुसरं विधान काय म्हणते, काही पपई, काही चिकू पपई आहे म्हणते. काही चिकू म्हणते, हे काय झालं, काही चिकू पपई आहे म्हणते. हे काय झालं, हे जे काही चिकू आहे म्हणते, हे काय काही पपई आहे म्हणते. पपई. ठीक आहे, पपई मानले आपण. ठीक आहे, आता काय विचारून करायला आपल्याला, तर म्हणते अनुमान लावायला विचारलं. काय म्हणते, काही पपई संत्रे आहेत का म्हणते. बघा आता काही पपई संत्रे दिसून राहिले का आपल्या याच्यातनी, दिसून राहिले का, नाहीत. तर मग काय चुकीचं आहे. ठीक आहे, नंतर दुसरं काय म्हणते, काही पपई चिकू नाहीत म्हणते. काही पपई चिकू आहेत हे दिसून राहिल्या, परंतु काही पपई चिकू आहेत नाही हे पण नाही आहे. म्हणजे काही पपई चिकू तर आहेत, परंतु काही अशा पपई पण आहेत त्या चिकू नाही आहेत म्हणते. हे बरोबर आहे का, आहे. तर दुसरं काय अनुमान बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय राहणार याच्यातनी, अनुमान 2 बरोबर आहे. फक्त काय, अनुमान 2 बरोबर आहे. काय ऑप्शन नंबर 2. बघा नंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एका शाळेत 45 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक व 1 शिपाई आहेत म्हणते. जर त्या शाळेत एकूण सर्व मिळून 816 जण असतील तर त्या शाळेत शिक्षक किती आहे म्हणते. आपल्याला काय विचारलं, शिक्षक विचारले. तर बघा आता काय, ह्या सर्वांचा काय दिलेला आपल्याला, रेशोच दिलेला असेल ना. आता हे काय झालं, विद्यार्थी झाले. काय झालं, हे काय झालं, विद्यार्थी किती आहे, 54 आहे. ठीक आहे, 45 आहे. नंतर हे काय, शिक्षक आहे. शिक्षक किती दिलेले आहे, अनुपातमध्ये 2 दिलेले आहे. नंतर काय म्हणते, शिपाई किती दिलेलं आहे, 1 मध्ये. हे सर्व काय यांचा काय दिलेला, अनुपात दिलेला. म्हणजे 45 शिक्षकामागे, 45 विद्यार्थ्यामागे 2 शिक्षक आहे आणि 1 शिपाई आहे म्हणते. ठीक आहे, आणि एकूण म्हणजे एकूण विद्यार्थी, शिक्षक आणि शिपाई किती एकूण दिलेलं आहे आपल्याला, 816 जण दिलेले आहे. किती दिलेलं आहे, 816 जण दिलेले आहे. एका रेशोमध्ये दिलेला आहे. तर मग काय करायचं, याचं प्लस करून घ्यायचं. किती येते, 45 आणि 2 47 आणि 1 किती झाले, 48. मग काय द्यायचं, 48ने याला भाग द्यायचा. 48ने भाग दिल्यावर किती येते, 8 सकम 48, 8 एक 8, 8 2 16. ठीक आहे, आता 6ने भाग द्यायचा. 6 एक 6 उरले किती, 4, 6 7 42. किती आलं आपल्याला, 17 आलेलं आहे. परंतु आपल्याला काय विचारलं, शिक्षक किती आहे, 45 विद्यार्थ्यांमागं 2. तर काय करायचं, मग याला 17 गुणून टाकायचं. मग किती शिक्षक असेल, 17 2 34. शिक्षक किती आहे मग, 34 शिक्षक आहे. किती असेल, 34. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय दिलेला आहे, ए डी एफ जे एम आर इथं काय दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क, असं आपल्याला विचारलं. तर बघा आता काय दिलेलं आहे इथं, तर बघायचं, तर याच्या जागी काय येणार आहे म्हणते, आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आता हे काय, एवरून काय होऊन आली, इथं एफ होऊन आले. एवरून एफ होऊन आलं म्हणजे किती होऊन आली, इथं +5 होऊन आले. एफवरून काय होऊन आली, इथं यम होऊन आला. किती होऊन आले, +7 होऊन आले. ठीक आहे, आता यमवरून इथं काय होणार, मग इथं काय झाले, +5, इथं +7, इथं काय होणार, +9 होणार. काय होणार, +9. 13मध्ये +9 केल्यावर किती येणार आहे, 13 +9 केल्यावर किती येणार आहे, 22 येणार. आणि 22वर काय लिहित असते, व्ही लिहित असते. तर उत्तर काय आहे मग आपलं, व्ही आहे. हा एका ऑप्शनमध्ये व्ही आहे, 3 नंबरचा. ठीक आहे, बघा काय दिलेला, AZ
CX असं दिलेलं आहे. नंतर काय दिलेलं आहे FUHS असं दिलेलं आहे. आणि आपल्याला इथं काय दिलेलं आहे खाली जागेवर विचारलं आहे. तर काय येणार आहे म्हणते. तर बघा आता पहिले काय ए आहे. काय आहे एमध्ये किती प्लस होऊन राहिले इथं एमध्ये होऊन राहिले +5 होऊन राहिले. ठीक आहे. आता F आहे. Fमध्ये किती प्लस होणार +5च प्लस होणार म्हणजे किती येणार +5 होणार तर 11 येणार आहे. म्हणजे 11वर काय येणार आहे के येणार आहे. तर बघा आता काय दिलेलं आहे इथं अपोजिट दिलेलं आहे. एच्या काय झालेलं आहे झेड अपोजिट झालेलं आहे. एच्या काय झालेलं आहे झेड अपोजिट झालेलं आहे. इथं अपोजिट लिहिलेलं आहे. नंतर Fच्या काय झालं यूच्या अपोजिट झालेलं आहे इथंच. तशी नाही झालं तर हे होणारच आहे म्हणा. आता झेड कितीवर येते 26वर. इथे किती होऊन राहिलं -5 होऊन राहिलं. ठीक आहे. आता वरून -5 केल्यावर किती येणार 21मधून -5 केल्यावर काय येणार आहे पी येणार आहे. काय येणार आहे पी येणार आहे. म्हणजे इथे काय येणार आहे पी येणार आहे. ठीक आहे. नंतर पाहायचं सीवरून काय होऊन आलं एच होऊन आलं. काय होऊन आलं +5. एचवरून मग काय होणार +5 केल्यावर 8 आणि 5 13 किती येणार इथं यम येणार +5. मग नंतर पाहायचं हे एक्स आहे. एक्सवरून काय होऊन आलं इथं 19 होऊन आलं. 24वर एक्स आहे. एक्सवरून 19 होऊन आलं. काय होऊन आलं इथं -5. एसवरून -5 केल्यावर किती येणार मग इथं एस कितीवर 19वर -5 केल्यावर काय येणार मग आपला 14 येणार आहे. 14वर काय येते एन येते. उत्तर काय मग आपलं KPMN. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 110 आणि 120मध्ये किती मूळ संख्या आहे म्हणते. काय विचारलं 110 ते 120. 110 ते 120मध्ये मूळ संख्या विचारला. काय विचारलं मूळ संख्या किती असन. बघा आता मूळ संख्या विचारलं आपल्याला. बघा आता 110 नंतर कोणते येते 111 येते 112 येते 113 येते 114 येते 115 येते 116 येते 117 118 119. ठीक आहे. आपल्या मूळ संख्या काय म्हणते ज्या संख्येले 1नं किंवा त्याच संख्येने भाग जायचा असन तर अशी संख्या काय असते मूळ संख्या असते. ठीक आहे. तर बघा आता हे काय 111 याला काय त्याला 3नं भाग चालला 37नं भाग चालला हे आहे का नाही. 112ला 2नं भाग चालला हे आहे का नाही. 114ला 2नं भाग झाला चालला याला 5नं भाग चालला नाही जात. हे मूळ संख्या असणार का नाही. 116 नाही आहे कारण की भाग चाललेले. 117ला कितीनं चालला 3नं भाग चालला हे आहे का नाही आहे. 118ला 2नं चालला नाही आहे. 119ला 7नं भाग जाते 7 1 7 जाते 49 हे आहे का नाही आहे. मग आपली मूळ संख्या कशी असणार किती आहे मग 113 आहे. आणि 110 आणि 120मध्ये किती मूळ संख्या आहे फक्त एक मूळ संख्या. उत्तर काय मग आपलं बघा नंतरचा क्वेश्चन आहे ती लहानात लहान संख्या कोणती असेल म्हणते जिला 2 3 4 5 6 पैकी कशानेही विभक्त केल्यास प्रत्येक अवस्थेत म्हणते 1 बाकी राहतो म्हणते. पण ती संख्या काय म्हणते 7नं पूर्णपणे विभक्त झाली पाहिजे म्हणते म्हणजे भाग गेला पाहिजे म्हणते. बघा कोणकोणत्या आहे 2 3 4 5 आणि 6 ने भाग दिल्यावर म्हणते प्रत्येक वेळेस काय म्हणते एक बाकी राहतो म्हणते. काय म्हणते एक बाकी राहतो म्हणते. एक बाकी राहते. ठीक आहे. हे साईडला लिहून घ्यायचं. एक बाकी राहतो म्हणते आणि 7नं म्हणते पूर्णपणे भाग जाते. 7नं पूर्ण भाग जाते. तर आता काय करायचं अशा वेळेस या संख्येचा काय करायचं LCM काढायचा. काय काढायचा LCM काढायचा. तर बघा आता LCM किती येणार मग ह्या संख्येचा आता काढल्यावर येत्या 2 3 6 काय येणार याचा LCM 6 5 30 30 दुने काय येणार. आता काय 6 कॉमन घेतले आपण. ठीक आहे. 2नं भाग जाते 3नं भाग जाते 6 हे कॅन्सल झाले. 4नं भाग जाते का नाही तर मग 2 घ्यायचे इथं 4 कॅन्सल झाले. आता 5 घेऊन घ्यायचे 7 6नं भाग जाते उरले काय मग आपलं 6 × 2 × 5 याचा काय आला LCM 6 × 2 × 5. बघा 6 दुने 12 12 पंचे 60. मग आपला लसावी किती आला त्याचा 60 आलेला. लसावी किती आलेला 60. लसावी आला आपला 60 लक्षात ठेवा. आता काय म्हणते लसावी 60 आलेला आणि परंतु ते काय म्हणते संख्या 7नं पूर्ण भाग झाली पाहिजे. बघा मग काय करायचं 60 प्लस काय म्हणते 1 उरून आला म्हणून 1 प्लस करायचं भागिले काय करायचं 60.
7 द्यायचं. हे काय आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. तर बघा आता 60 याला 7नं भाग देऊन द्यायचा. जिथपर्यंत जाते तेवढे उरते ते लिहून घ्यायचे. 7नं भाग दिल्यावर किती होऊन आला? 7 8 56. 7 8 56 झाले. उरले किती मग इथं? 4 येऊन राहिले. किती होऊन आले? 4 होऊन आलेत. मग हे काय झालं व्हॅल्यू आता? 4a + 1 भागिले काय झालं? 7. आता इथं अशी एची व्हॅल्यू आपण काय ठेवू की जेणेकरून 7नं पूर्ण भाग गेला पाहिजे हे पाहू. आता बघा एच्या जागी आपण जर 1 ठेवला, 4 1 4 आणि 5 7नं भाग जाते का नाही? कॅन्सल झाला. 2 ठेवला आपण, 4 2 8 + 1 9 7ले भाग जाते का? 9नं नाही जात, कॅन्सल झालं. 3 ठेवलं, 3 चौक 12 आणि 1 13, 13ला 7नं भाग जाते का नाही? ठीक आहे, कॅन्सल झालं. 4 ठेव, 4 चौक 16 आणि 1 17, 17ले 7नं भाग जाणार का नाही? कॅन्सल देऊ. मग आपण याची व्हॅल्यू किती ठेवू? मग आता 5 ठेवू. 5 चौक 20 आणि 1 21 भागिले काय होणार? 7. 7नं भाग चालला का इथं? चालला. मग आपली एची व्हॅल्यू किती आलेली आहे इथं? 5 आलेली आहे. किती आलेली आहे? 5. आणि आपली होती किती लसावी? 60 होता. किती होता? लसावी किती होता? 60 होती. ही आपली व्हॅल्यू पकडायची 60. 60 गुणिला काय करायचं? एची व्हॅल्यू आली 5 आणि प्लस जे आपलं बाकी उरणारा ते प्लस करायचं. 6 पंच 30 म्हणजे इथं किती झाले? 300 + 1 किती झालं? उत्तर किती आलं मग आपलं? 301 आलं. किती आलं? 301 अशी संख्या आहे जे 7नं बी पूर्ण भाग जाते आणि या बाकीच्या संख्येनं जर आपण भाग देऊ तर काय उरते? बाकी 1 उरते. ठीक आहे. बघा त्या नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? 2 अंकांची बेरीज म्हणते 144 आहे म्हणते आणि त्याचा लघुत्तम सामायिक विभाजक किती आहे म्हणते? 420 आहे म्हणते. तर छोटा अंक असेल म्हणते. छोटा अंक कोणता आहे म्हणते? बघा 2 संख्यांची बेरीज काय आहे? आता 2 संख्या आपण a + b मानू. त्याची बेरीज किती आहे? 144 आहे. ठीक आहे. आणि त्याचा लसावी किती दिसून राहिला? लसावी आहे म्हणते 420 आहे म्हणते. तर आपल्याला त्यात संख्या काढायच्या आहे. तर ऑप्शनमध्येच पकडायच्या आता. तर बघा आता ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला? 60 दिलेलं आहे, 70 दिलेलं आहे, 35 आणि 42 दिलेलं आहे. तर बघा आता आपण पहिली संख्या मानू. आता 60 मानू. ठीक आहे. 60 मानली तर दुसरी संख्या काय असेल? 84 असेल. म्हणजे याची दोघांचा योग किती होऊन आला? 144 होऊन आला. नंतर आपण 70 मानली तर नंतर ते दुसरी कोणती आहे ना? 74 असेल. ठीक आहे. नंतर मानू आपण 35 मानली एक संख्या. नंतर काय असेल ते दुसरी याच्यातून मायनस केलं तर 109 असेल. किती असेल? 109 असेल. नंतर बघा आता 42 मानली तर हे किती असेल? 102 असेल. ठीक आहे. तर बघा आता लसावीमध्ये काय येऊन आला? 0 येऊन आला. काय येऊन आला? 0 येऊन आला. तर बघा आता याचा आपण याचा लसावी काढला त्याच्यातनं 0 येणार का? नाही, हे कॅन्सल झालं. याच्यातनं 0 येणार का? हे कॅन्सल झालं. ठीक आहे. याच्यात 0 येणार, याच्यात 0 येणार आहे. ठीक आहे. नंतर पाहा आता काय याच्यातनं 6नं भाग चाललेला. कायचा? लसावीमध्ये 6नं भाग चाललेला. आता 6नं भाग जाते का 2 संख्यातनं? याच्यात बघायचं. याचं 70 आहे. 70ले 6नं भाग जाणार का कधी? नाही जाणार. कॅन्सल झालं. 74ले नाही जाणार. मग बघा आता इथं का 60ले 6नं भाग जाते, 84ले 6नं भाग जाते. म्हणजे आपलं उत्तर काय येऊन आलं? त्याच्यातनी 2 संख्या कोणत्या असेल? त्या 60 आणि 84 असेल. परंतु आपल्याला विचारलं काय आहे? लहान संख्या विचारली. तर मग लहान संख्या कोणती आहे? त्याच्यात ती 60 आहे. उत्तर काय मग आपलं? 60. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? 0.009 भागिले इथं क्वेश्चन मार्क म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. आणि हे बरोबर काय म्हणते? 0.01 याच्या बरोबर आहे म्हणते. आणि आपल्याला ह्या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे. तर कशी काढायचं ना? आता बघा आता पहिले हे पूर्ण हे सॉल्व करून घ्यायचं. आता किती शून्य आहे? 1 2 3. हे शून्य काय द्यायचं? जेवढे पॉईंट आहे तेवढे खाली काय लावायचे? 0 लावून द्यायचे. 1 2 3 लावले. हे बरोबर काय म्हणते? किती आहे? 1. खाली किती पॉईंट किती आहे? 1 2. तर तेवढे खाली 0 लावून घ्यायचे. ठीक आहे. आता बघा असं येणं भाग देऊन द्यायचं. जेवढा भाग जाते तेवढा भाग द्यायचा. 2 0 काय झाले? कॅन्सल झाले. आता 1 बरोबर आपलं किती येऊन आलं? 0.9. 1 बरोबर किती येऊन आलं? 0.9 येऊन आलं. म्हणजे आपले ॲन्सर काय येणार आहे? त्याचा 0.9 येणार आहे. ठीक आहे. बघा नंतर काय दिलेलं? नंतरचा क्वेश्चन आहे. काय आहे? 458 गुणिला 458 गुणिला 458 मायनस काय दिलेलं आहे? 239 गुणिला 239 गुणिला 239 भागिले काय? 458 गुणिला
458 प्लस 239 गुणिला 239 प्लस 458 गुणिला 239 असं दिलेलं आहे. हे काय राहते, फॉर्म्युला राहते. याच्यात काय राहते, फॉर्म्युला राहते. काय आहे बघा आता, SA³ मायनस काय आहे B³. याचा फॉर्म्युला काय राहते, A मायनस B काय राहते A² प्लस B² प्लस काय राहते AB. हा काय दिलेला याचा फॉर्म्युला राहते. तर बघा आता हा काय दिलेला आपल्याला खालीच दिलेला आहे. हे काय झालं, याचा एवढं व्हॅल्यू दिलेली A³ B आणि खाली काय दिलेलं आहे आपल्याला बघा आता. हे काय दिलेलं आहे, A² दिलेला आहे प्लस B² दिलेला आहे प्लस AB दिलेला आहे. ठीक आहे, दिसून राहिलं ना. बघा आता काय 458 गुणिला 458 काय झालं, A² झालं. 239 गुणिला 239 काय झालं, B² झालं. नंतर काय दिलेलं आहे 458 गुणिला 239 हे काय झालं, AB झालं. तर काय होणार मग आता, हे काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. हे काय होणार, कॅन्सल होऊन राहिले. तर आपल्याजवळ उरून काय राहिलं, डायरेक्ट A मायनस B उरून राहिलं. तर मग आपलं उत्तर काय राहणार, A मायनस Bच राहणार. मग आता आपल्याजवळ Aची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 458 दिलेली आहे. Aची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 458 दिलेली आहे. आणि Bची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 239 दिलेली आहे. तर 458मधून 239 मायनस केलं तर किती होऊन आलं आपलं उत्तर, 219 येऊन आलं. किती होऊन आलं, 219. उत्तर काय मग आपलं 219. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एका शाळेचे सर्व विद्यार्थी म्हणते सर्व विद्यार्थ्यांना म्हणते 54 विद्यार्थ्यांच्या एक ओळीत उभे केल्यावर 30 ओळी बनल्या म्हणते. जर त्यांना 45 विद्यार्थ्यांच्या एक ओळीत उभे केले तर किती ओळी तयार होतील, आपल्याला हेच विचारलं. तर बघा 54 विद्यार्थ्यांच्या आपण किती ओळी तयार केल्या म्हणते, 30 ओळी तयार केल्या. तर परंतु आपल्याला काय करायचं आता, 45 विद्यार्थ्यांच्या करायचं आहे. तर काय करायचं, 45ने याला काय करून द्यायचा, भाग देऊन द्यायचा. बघा आता भाग दिल्यावर किती येते, 9 5 45, 9 6 54. ठीक आहे, 5 1 5, 5 6 30, 6 6 36. मग किती ओळी तयार होणार, 36 ओळी. किती ओळी, 36. बघा नंतरचा क्वेश्चन आहे. काय दिलेलं असं, अंडररूटमध्ये दिलेलं व्हॅल्यू 6 प्लस असे अंडररूटमध्ये काय दिलेलं आहे, 6 प्लस असे अंडररूटमध्ये आहे 6 प्लस. हे काय इन्फानाईटपर्यंत आहे, म्हणजे काय अनंतपर्यंत आहे. आता जेव्हा असे क्वेश्चन राहिले तर कसे सॉल्व करायचे हे, तर काय करायचं, याची फोड करून टाकायची. काय करायची, फोड करायची. 6 होते. किती येते, 6 होऊन राहिले. ठीक आहे, त्याच्यातनी काय फक्त एकचा डिफरन्स असला पाहिजे. आता काय इथे 2 आली, इथं 3 आलं. आपल्याला काय विचारलं आता, याचं उत्तर काय येणार. मग आता ही जे प्लस आहे, तर प्लस असल्यावर काय करायचं, मोठं अंक घ्यायचं. प्लस असल्यावर काय करायचं, मोठं अंक. तर उत्तर काय राहणार आपलं, 3 राहणार आहे. काय राहणार आहे, 3 राहणार. जर इथं मायनस असलं तर कोणतं उत्तर घेतलं असतं आपण ना, 2 घेतलं असतं. ठीक आहे, मायनस असलं तर 2, प्लस आहे म्हणून आपण इथं मोठी संख्या घेतली, मायनस असती तर छोटी संख्या घेतली असती. तर उत्तर याचं 3 आहे. ठीक आहे. बघा काय म्हणते, 3च्या पटीतील पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती म्हणते. ठीक आहे, 3च्या पटीतील म्हणते. ठीक आहे, हे 3 नंतर 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15. आता हे काय आपल्याला सरासरी काढायची आहे. बघा जेव्हा पण काय राहते, डिफरन्स समान राहते तर सरासरी काय राहते. आता विषम संख्या राहिली तर मनातली संख्या राहते, समसंख्या राहिली तर काय राहते, 2 संख्यांची बेरीज करून भागिले 2 राहते. आता काय याच्यातनी समान डिफरन्स आहे. आता काय करायचं, आता एकूण 2 संख्या सोडून द्यायच्या, एकूण 2 संख्या सोडून द्यायच्या. मनातली संख्या कोणती आहे, 9. तर मग आपली सरासरी काय राहिला, 9 राहणार आहे. ठीक आहे. बघा पहिल्या 10 समनैसर्गिक संख्यांची सरासरी किती म्हणते. तर आपल्याला काय काढायचं, पहिल्या 10 समनैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची आहे. तर आता कशी काढायची, बघा आता काय लिहिले, पहिली समसंख्या कोणती आहे, 2, 2 नंतर 4, 4 नंतर 6, 6 नंतर 8, 8 नंतर काय राहणार 10, 10 नंतर 12. आता अशापर्यंत किती 10 संख्या आहे म्हणते. ठीक आहे, तर परंतु काय राहतं, आता 10 संख्या आहे. ठीक आहे, आता आपण 10 संख्या मानू तर सरासरी काय राहते, मनातली 2 संख्यांची बेरीज राहते. इकडे काय राहणार, 10 संख्यामध्ये इकडे 4 संख्या राहणार, इथं काय राहणार 4 संख्या राहणार. आणि ज्या मधातल्या 5 आणि 6 संख्या येणार
5 आणि 5 नंबरची आधी 6 नंबरची संख्या आहे ना, त्याची काय राहणार अर्धे, त्याची बेरीज करून अर्धे, हे काय राहणार आपली सरासरी राहणार. काय राहणार आहे सरासरी राहणार आहे. ठीक आहे, त्याची काय राहणार आहे सरासरी राहणार आहे. तर आता कसं सॉल्व करायचं आहे तर बघा, हे जेव्हा सरासरी राहील मग आपल्याला बघायचं आता काय 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे. ह्या किती झाल्या 4 संख्या आहे. इकडे काय राहणार 4 संख्याच राहणार आहे. इकडे 4 संख्या राहणार. मधातल्या 2 संख्या कोणती 5 आणि 6 नंबरची 10 आणि 12 आहेत. मग याची बेरीज केली 10 आणि 12 किती होते 22 होते. याचे अर्धे करून घ्यायचे. मग किती आले सरासरी आपली 10 समसंख्यांची 11 आली. किती आली 11 आली. उत्तर काय मग त्याचं 11 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते लग्नाच्या वेळी एक स्त्री आणि तिच्या पतीची सरासरी वय किती आहे म्हणते 23 वर्ष होते म्हणते. 5 वर्षानंतर त्यांना 1 वर्षाचा मुलगा झाला आहे म्हणते आणि पूर्ण कुटुंबाचे सरासरी वय काढा म्हणते. तर बघा लग्नाच्या वेळी एक स्त्री होती आणि प्लस पुरुष, स्त्री आणि पुरुष यांची सरासरी किती होती म्हणते 23 होती म्हणते. ठीक आहे, 5 वर्षानंतर म्हणते 5 वर्षानंतर. तर मग काय करायचं सरासरीमध्येच काय करायचं प्लस करून द्यायचे. किती झाले 28. म्हणजे 5 वर्षानंतर स्त्री आणि पुरुषांची सरासरी किती असेल मग किती असेल 28 असेल. किती असेल 28 असेल. 5 वर्षानंतर स्त्री आणि पुरुषांची सरासरी 28 असेल. 1 वर्षाचा त्यांना मुलगा झाला म्हणते. तर मग आता यांचं वय काढून घ्या. म्हणजे यांची वय काढायचं. किती वय म्हणाले यांची बेरीज काढायची. किती म्हणाले हे किती जण आहे एक पुरुष आणि एक स्त्री आहे. किती जण आहे ते 2 जण आहे. म्हणून काय करायचं 28ला काय करायचं 2 न गुणाकार करायचा. 28 दुने 56 होते. 28 दुने किती होते 56 होते. एका जणा 2 जणांची बेरीज झाली आहे. स्त्री आणि पुरुषांची वयांची बेरीज झालेली आहे. आता काय म्हणते 5 वर्षानंतर त्याला 1 वर्षाचा मुलगा होते. मग काय करायचं एक याच्यातनी प्लस करायचं आहे. एक त्याला आता 3 जणांची बेरीज होऊन जाते. 56 आणि 1 57. हे काय झालं 3 जणांची बेरीज होऊन झाली. म्हणजे काय स्त्री आली त्याच्यातनी, तिचा मुलगा आला आणि काय त्याचा पती आला म्हणजे पुरुष आला. ठीक आहे, पती आला. त्याची बेरीज किती आहे 3 जणांची 57 आहे. परंतु आपल्याला काय विचारलं सरासरी विचारले. सरासरी काय राहते एकूण बेरीज भागिले एकूण जेवढे व्यक्ती आहेत तेवढे. 1 2 3 किती व्यक्ती आहेत 3. तर 3 आहे 3 भाग दिला तर किती येते 3 × 3 3 9 27. तर 3 जणांची सरासरी किती आली मग ते 19 आली. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एका संख्येला म्हणते 114ने भाग दिल्यावर 21 बाकी राहते म्हणते. ठीक आहे, एका संख्येला म्हणते 114ने भाग देतो तर किती उरून आले 21 उरून आले. ठीक आहे, तर त्याच संख्येला म्हणते 19 भाग देऊ. त्याच संख्येला काय म्हणते 19 भाग देऊ तर किती उरेल म्हणते. तर बघा आता हे 19 भाग जाते का ही संख्या 114 जर 19 भाग जाते का हां जाते. किती जाते 19 सक 114 म्हणजे 6 भाग चालली आहे. किती चालले 19 सक 114 म्हणजे 6 भाग जाते. मग काय करायचं जे बाकी राहते आता बाकी किती आहे 21. तर तिला काय करायचं 19 भाग देऊन द्यायचा. किती उरते मग 19 एका 19 उरले किती 2 म्हणजे 2 बाकी राहते. म्हणजे किती बाकी राहते मग 2. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते 2 संख्या आहे म्हणते 3/5च्या गुणोत्तरात आहेत म्हणते आणि त्याचा लघुत्तम सामायिक विभाजक किती आहे म्हणते 300 आहे म्हणते. तर याच्यातील लहान संख्या कोणती आहे म्हणते. ठीक आहे, काय म्हणते 2 संख्या आहे काय आहे 3/5च्या अनुपातमध्ये आहे म्हणजे गुणोत्तरात आहे म्हणते. तर त्यांचा लसावी किती दिलेला आहे लसावी आपल्याला दिलेला आहे 300 दिलेला आहे. किती दिलेला आहे 300 दिलेला आहे. तर आपल्याला विचारला लहान संख्या कोणती आहे. लहान संख्या काढायची काय करायचं त्या लसाई दिल्या तर ह्या संख्येचा काय करायचा गुणाकार करायचा. 3/5 15 आणि 15 एक्सची व्हॅल्यू कायच्या बरोबर आहे म्हणते 300च्या बरोबर आहे. तर मग एकची व्हॅल्यू किती येणार 15 एका 15 15 दुने 30. तर एकची व्हॅल्यू किती आली 20 आलेली आहे. किती आलेली आहे 20 आलेली आहे. आपल्याला विचारलं काय 3ची व्हॅल्यू तर गुन्हेला काय करायचं 20. किती आली लहान संख्या कोणती आली मग 60 आली. जर मोठी संख्या विचारलं तर 20/5 100. मोठी संख्या जर विचारली असते तर मोठी संख्या काय असते 100. लहान संख्या विचारली म्हणून उत्तर काय आपला 60 आहे. ठीक आहे,
बघा 93 नंबरचा क्वेश्चन आहे. समीर आणि तनुजाच्या वयाचे गुणोत्तर म्हणते 8:15 आहे म्हणते. 9 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर म्हणते 11:18 होईल म्हणते. तर त्या दोघांच्या वयात किती अंतर आहे म्हणते. आपल्याला काय काढायचं, अंतर काढायचं आहे म्हणते. वयाचे गुणोत्तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे आज 8:15 आहे म्हणते. कोणकोणाच्या आहे, समीर आणि तनुजा. हे समीर आहे, हे तनुजा आहे. मग त्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 9 वर्षानंतर. हे काय झालं आज आहे, ठीक आहे. आज 8:15 आहे. 9 वर्षानंतर किती होईल म्हणते ते 11 आणि 18 होईल म्हणते. 9 वर्षानंतर 11-18 होईल म्हणते. तर त्या दोघांच्या मध्ये किती अंतर आहे म्हणते. आपल्याला काय काढायचं, अंतरच काढायचं आहे. आता पहिले 5 आहे, हे अंतर समान आहे काय. याच्यात कितीचं अंतर आहे 7चं अंतर आहे. याच्यात कितीचं अंतर आहे 7चं अंतर आहे. ठीक आहे, समान आहे. मग आपल्याला काय टेन्शन आहे का नाही. तर मग हे समान आहे म्हणून काही करायला लागेल, त्याच्यात नाही करायला लागेल. मग काय करायचं आता आपलं अंतर किती आलेलं 7 आलेलं आहे. तर मग काय करायचं आता याच्यातनी ऑप्शनमध्ये पाहायचं 7नं कोणती संख्यात भाग जाते ते आपलं उत्तर राहणार. 24 आहे, 20 आहे, 21 आहे, आणखी काय 33 आहे. तर बघा आता 7नं 24ला भाग जाते का नाही, 7ला 20ला भाग जाते का नाही, 7नं 33ला भाग जाते का नाही, 7नं 7-3-21 म्हणजे 21ला भाग जाते. तर मग अंतर काय येणार त्याच्यातलं 20 येणार आहे. किती येणार आहे 20 येणार आहे. ठीक आहे, हे ऑप्शनवरून होते. परंतु आपल्याला जर साधं एजंट करायचं असेल तर कसं करायचं. तर बघा आता किती वर्षानंतर आहे हे अंतर 9 वर्षानंतर आहे. तर याच्यातनी फरक पाहायचा. किती वर्षाचा येऊन आला 8मध्ये आणि 11मध्ये 3चा येऊन आला. इथे तोच येऊन आला का फरक 15 आणि 18मध्ये 3चा येऊन आला. ठीक आहे, फरक समान आहे. तर ठीक आहे, फरक समान असल्यावर काय आहे 3ची जी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला किती दिलेली आहे 9 वर्ष दिलेली आहे. तर आपल्याला काय फरक म्हणजे फरक विचारला. फरक किती आहे 7चं. तर 7ची व्हॅल्यू किती आपल्याला हे विचारलं. भागेला काय 3, 3 1 3, 3 3 9, 3 7 21. तर उत्तर काय येणार याच्यातनी 21 येणार. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेला आहे. काय आहे 0.6 ची पॉवर 4 गुणेला काय आहे 0.36 ची पॉवर किती आहे 2 गुणेला काय आहे 0.216. 0.216 बरोबर काय आहे इथं 0.6 ची पॉवर इथं काय विचारली आहे आपल्याला. हे क्वेश्चन मार्कच्या जागी काढायचं आहे. तर बघा आता पहिले काय करायचं येईल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. काय आहे 4 6 काय आहे 10 ची पॉवर किती आहे 4 आहे. ठीक आहे, गुणेला इथं काय 36/100 ची पॉवर किती आहे 2 आहे. ठीक आहे, गुणेला नंतर काय 216 काय 1000 216/1000 आणि हे काय बरोबर 6/10. आणि इथं आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे आपल्याला हे याची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा आता काय करायचं येईल सर्व यायला काय करायचं 6/10च्या याच्यातनी कन्वर्ट करायचं. आता हे 6/10मध्ये आहे ते टेन्शन आहे. इथं लिहून घ्यायचं 6/10 ची पॉवर इथं 4 आहे. नंतर आहे हे काय वर्ग आहे काय 6चा वर्ग आहे 10चा वर्ग आहे. हे काय 36चा. मग काय आहे इथं 6ची पॉवर इथे काय इथं आपण कन्वर्ट केला तर 6/10चा वर्ग आणि त्याची काय करणार आपल्याला पॉवर. मग हे काय होणार पॉवर वरती गेल्यावर काय गुणाकारमध्ये चालली जाईल. हे काय होणार मग आपल्याला इथं 6/10ची पॉवर काय येणार इथं 4 येणार. मग 6/10ची पॉवर इथं पण काय येणार आहे 4 येणार आहे. ठीक आहे, गुणेला नंतर इथं काय 216 आणि हे 1000. हे काय 6चा क्यूब आहे आणि हा काय 10चा क्यूब आहे. हे काय मग 6/10ची पॉवर काय 3 आहे. तर इथं लिहून घ्यायचं 6/10ची पॉवर 3 आणि हे बरोबर काय आहे आपल्या 10/6च्या बरोबर आहे. तर हे आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू विचारली. जेव्हा पण आता काय व्हॅल्यू गुणाकारमध्ये असते तर पॉवर काय असते ॲड होत असते. गुणाकारमध्ये असले तर पॉवर काय असते ॲड होते. बघा आता वरमध्ये पॉवर काय आहे 4 4 आणि 4 8 8 आणि 3 11 आहे. 11 आहे. तर मग हे क्वेश्चन मार्कच्या जागी किती येणार आहे 11 येणार. उत्तर काय मग याचं 11 येणार आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका परीक्षेत म्हणते 60% विद्यार्थी इंग्रजीत आणि 70% गणितात पास झाले म्हणते. ठीक आहे, पास झाले. नंतर काय म्हणते जर 20% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले असतील आणि 225 विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले असतील तर एकूण परीक्षांची संख्या किती आहे म्हणते. म्हणजे आपल्याला काय एकूण विद्यार्थ्यांची संख्या ज्यानं परीक्षा दिली ते काढायची. तर बघा आता पहिले काय लिहायचं इंग्रजीमध्ये किती पास झालेले आहे 60%. काय झाले हे पास आहे म्हणून पीचं चिन्ह द्यायचं समोर.
नंतर 70% काय म्हणते गणितात झाले. 70% हे काय झालं मॅथमध्ये. गणितात 5 झालेले आहे. हे किती आहे 5 झालेले आहे. हां, नंतर काय म्हणते दोन्ही विषयातनी नापास किती झाले 20% हे नापास झालेले. आता काय करायचं आपल्याला नापास उरून काढायचा आहे. आणि एकूण काय किती विद्यार्थी पास झालेले आहे 2025 सॉरी काय 2500 विद्यार्थी काय झालेले आहे पास झालेले आहे. तर आपल्याला काढायचं आहे आता एकूण परीक्षार्थ्यांची संख्या किती आहे म्हणते. बघा आता एकूण दोन्ही विषयात नापास किती झालेले आहे 20% झालेले आहे. दोन्ही विषयात नापास काय आहे फेल. दोन्ही विषयात फेल किती झालेलं आहे 20% झालेलं आहे. 20% झालं काय करायचं असं वर्तुळ काढून घ्यायचं. ठीक आहे, वर्तुळ काढला तर काय आता 20% काय झालं फेल झाले. तर बघा इथं 5 किती इंग्रजी हे काय पकडायचं इंग्रजी हे काय पकडायचं गणित. ठीक आहे, इंग्रजीमध्ये 60% पास झाले तर नापास किती झाले असेल इंग्रजीमध्ये 40% झाले असेल. ठीक आहे, इंग्रजीमध्ये नापास किती झाले असेल 40%. त्याच्यामध्ये 40%मध्ये इथं तर दोन्ही विषयात 20% फेल होणार आहे. तिथं किती होणार मग 20%. हे काय होणार फेलच होणार आहे. नंतर बघा आता गणितामध्ये एकूण किती हे पास झालेले आहे 30% पास झालेले आहे. आणि तर मग नापास किती होणार मग फेल 30% होणार. एकूण किती टक्के फेल होणार मग 30%. ठीक आहे, मग आता त्याच्यातनी 20% तर दोन्ही विषयात फेल झालेले आहेत. तर इथं काही किती आहे गणितातनी 30%. 20% इथे फेल झाले. तिथे किती होणार गणितामध्ये फक्त 10% फेल होणार. गणितामध्ये फक्त किती होणार 10% फेल होणार. तर आपल्याला विचारलं काय 5 म्हणजे आपल्याला दिलेलं काय इथं व्हॅल्यू 5 जणांची म्हणजे 5 जे झालेले व्यक्ती आहे त्याची व्हॅल्यू किती आहे 2500 आहे म्हणते. तर बघा आता नापासची काढून घ्यायची पहिले 20 आणि 20 40 आणि 10 50 म्हणजे काय 50% ते फेल झाले असेल. तर 50% काय झाले असेल पास झाले असेल. 50% काय झाले असेल पास झाले असेल. आणि 50%ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 2500 दिलेली आहे. किती दिलेली आहे 2500 दिलेली आहे. 50%ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2500 दिलेली आहे. आपल्याला विचारलं काय 100% म्हणजे एकूण विद्यार्थ्याची व्हॅल्यू. तर गुन्ह्याला काय करायचं 100 म्हणजे आता बघा 50 एक 50 50 दुने 100 25 दुने किती होते 50. तर उत्तर किती आहे मग आपलं 5000. किती आहे 5000. किती विद्यार्थी होते मग 5000 विद्यार्थी होते. बघा नंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते एका गावाच्या जनसंख्येत पहिल्या वर्षी 5%ची वाढ झाली आणि दुसऱ्या वर्षी 5% घट झाली तर दुसऱ्या वर्षाच्या शेवटी त्याला लोकसंख्या किती झाली म्हणते 7980 आहे. तर पहिल्या वर्षाच्या प्रारंभी लोकसंख्या किती होती. म्हणजे आपली बघा आता आपण पहिल्या वर्षी लोकसंख्या किती मानू एक्स मानू. किती मानू एक्स मानू. पहिल्या वर्षी 5% वाढ झाली असेल मग किती झाली असेल ते 105 झाली असेल. भागीले काय द्यायचं 100 देऊन द्यायचे. नंतर काय म्हणते दुसऱ्या वर्षी 5% घट झाली असेल तर मग काय झालं असेल 100मधून 5% घट झाली तर किती झालं असेल 95 झाली असेल. भागीले काय द्यायचं 100. आणि हे कायच्या बरोबर आहे म्हणते कितीच्या बरोबर आहे ते आहे बरोबर 7980च्या बरोबर आहे. किती आहे 7980च्या बरोबर आहे. तर आता भाग द्यायचा. ज्याने ज्यानं भाग जाते त्याने भाग देऊन द्यायचा. बघा आता 19 पाची किती होते 95 होते. 19 पाची 95. आता इथं भाग द्यायचं. 19 चौक किती होते 76 उरले किती इथं 3. 19 दोन्ही किती होते 38. इथे किती आले 420 आलेले आहे. किती आले 420 आले. आता इथं भाग द्यायचा. आता हे किती आहे 5 एक 5 5 8 40 5 चौक 20. इथे किती आले 84 आलेले आहे. आता इथे काय 105 आहे. तर भाग किती जाते आता 21 भाग जाते. 21 चौक किती होते 84 होते. 21 पाचशे किती होते 105 होते. आता इथे किती आलेलं आहे बघा. आता हे काय इकडे गुणाकारमध्ये चालले जाईल. काय 100 गुणिले 100 गुणिले 4 100 गुणिला 100 गुणिला 4 हे गुणाकारमध्ये चालले. हे काय भागेले येऊन जाईल 5. आता भाग देऊन द्यायचा. काय द्यायचा आता 5 एक 5 5 दुने 10 4 दुने 8. किती आलं मग आपलं 8000. किती आलं 8000. तर पहिल्या वर्षी किती रुपये होते मग ते रुपयाच विचारलं ना. हां लोकसंख्या सॉरी पहिल्या वर्षी लोकसंख्या किती होती मग आपली 8000 होती. किती होती 8000. बघा त्यानंतरचा 97 नंबरचा क्वेश्चन आहे. एक मशीन म्हणते 10% नफ्यावर विकली ठीक आहे व 80 कमी किमतीत विकली असती तर त्याला काय म्हणते विक्रेत्याला 10% तोटा झाला असता म्हणते. तर मशीनची क्रय मूल्य किती आहे म्हणते. तर बघा
10% नफ्यावर विकले म्हणजे कितीने विकले असेल ते 10% प्लस 100 प्लस 10 किती झाले मग 100 प्लस 10 110 विकले असेल, ठीक आहे. परंतु त्यानं काय म्हणते 80 रुपये कमीनं विकली म्हणते, तर त्याला काय म्हणते 10% तोटा झाला. 100 मायनस काय 10 किती झाले मग ते 90 झाले, ठीक आहे. आणि याच्यात 110 आणि याच्यातनी काय 90मध्ये कितीचा फरक असा 20चा. आणि हा जो घट झालेला आहे म्हणजे काय कमी झालेली आहे ते कितीच्या बरोबर आहे 20%ची कमी 80च्या बरोबर आहे. कितीच्या बरोबर आहे 80च्या बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलं काय मशीनचं क्रय मूल्य विचारलं, तर क्रय मूल्य काय राहते 100च्या बरोबर. गुन्हेला काय करायचं मग 100 भागेला काय 20% द्यायचा आता भाग. 20 × 20 20 चोक किती होते 80. 4 × 100 किती येते उत्तर मग 400. क्रय मूल्य किती होता मग त्याचा 400 रुपये. बघा नंतरचा क्वेश्चन आहे एक्स वाय बरोबर कायच्या आहे 3 बरोबर आहे. तर आपल्याला विचारला काय याच्यात नाही क्यूब एक्स क्यूब मायनस वाय क्यूब याचं काय गुणोत्तरमध्ये दिलेलं आहे एक्स क्यूब प्लस काय आहे वाय क्यूब. याची आपल्याला गुणोत्तर विचारलं आहे. तर बघा आता एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3. 3चा जर आपण ना क्यूब केला तर किती येते 3चा जर घन काढला तर किती येते 27. 3चा जर घन काढला तर किती येते 27. एकचा घन केला तर 1 मायनस करायचा 1. नंतर बघा आता 3चा घन केला तर किती येते 27. 1चा घन केला तर किती येते 1 प्लस करायचा 27 मायनस 1 किती झाले 26. नंतर 27 प्लस 1 किती झाले 28. आता याचं काय भाग देऊन द्यायचा. भाग जाते असेल तर किती जाते 2 जाते. 2 × 2 2 × 6 2 × 2 2 चोक 8. उत्तर किती आहे मग त्याचं 13 14 किती 13 14. गुणोत्तर किती असेल मग त्याचं 13 14. बघा 99 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते जर एक माणूस एक कार्य 1 दिवसात पूर्ण करतो तर 5 माणूस मिळून त्याहून 5 पट कार्य किती वेळात पूर्ण करेल म्हणते. आपल्याला हा विचारला आहे क्वेश्चन. तर बघा काय म्हणते एक माणूस 1 दिवसात म्हणते 1 कार्य करते म्हणते. एक माणूस 1 दिवसात 1 कार्य करते म्हणते. आणि तेच काय म्हणते 5 माणूस मिळून 5 माणूस मिळून किती वेळात म्हणते आपल्याला वेळ काढायचा आहे. एकची काढायचं 5 पट कार्य करून आला म्हणते. 1 कार्य इथं करून आला इथं काय 5 पट कार्य करून आला तर ते किती दिवसात पूर्ण करेल म्हणते. आपल्याला ते काढायचं. तर भाग दिल्यावर किती येतं उत्तर बघायचं. 1 न 1 कॅन्सल झाला 5 न 5 कॅन्सल झाला तर एक्सची व्हॅल्यू किती आली असेल मग 1ची 1 आलेली आहे. किती दिवसात मग ते 1 दिवसात. ठीक आहे तर उत्तर किती आहे मग आपलं 1. बघा तर बघा हा आपला 100 नंबरचा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चनमध्ये विचारला आहे ए एक काम म्हणते 10 दिवसात पूर्ण करते. लिहाय तर काय म्हणते ए एक काम 10 दिवसात पूर्ण करते आणि बी तेच काम म्हणते 15 दिवसात पूर्ण करते. सी हा 20 दिवसात पूर्ण करते म्हणते. ठीक आहे. आणि ए आता पूर्ण करू शकतात म्हणते ते ए आणि सी मिळून 2 दिवस काम केले म्हणते. त्यानंतर एच्या ठिकाणी बीला कामावर लावले म्हणते तर सर्व मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणते आपल्याला विचारलं. तर बघा कसं करायचं. आता पहिले काय करायचं याचा LCM काढायचा. LCM काढायचा काय 20 15 आणि 10चा आपण LCM काढू. तर कसा निघते आता सर्वात मोठी संख्या लिहून घ्यायची काय 20 आहे. ठीक आहे गुन्हेला. आता 20 न 20ले भाग जाते कॅन्सल झाले. आता 20 न 15ला भाग जाते काय नाही 5 न जाते 5 चोक 20 5 त्रिक 15 म्हणजे इथे किती होऊन आले 3 लिहून द्यायचे. ठीक आहे. आता 20ले 10 भाग जाईल 10 न 20ले भाग जाईल का जाते हे कॅन्सल झाले. इथं 3 लिहून घेतलं आपलं. तर LCM किती आला मग त्याचा लसावी 60 आला. तिथं 60 लिहून घ्यायचे. ठीक आहे 60 लिहिले. तर आता काय करायचं तर कार्यक्षमता काढायची. काय करायची कार्यक्षमता म्हणजे किती वेळात काम करून आलं. तर हा 10 काम करून आता किती वेळ लागेल याचं कार्यक्षमता किती आहे 6 आहे. आता 15 चोक 60 याची किती आहे 4 आहे. बीची सीची किती असन 20 त्रिक 60 3 आहे म्हणते. ठीक आहे. आता काय म्हणून आले ए आणि सी हे काम दोघं मिळून सुरू केले म्हणते. यांना ए किती आहे 6 आहे आणि सी किती आहे 3 आहे. हे दोघं मिळून किती होऊन आले 6 आणि 3 किती होऊन आले 9 काम हे किती दिवसात करून आले 2 दिवसात करून आले. किती दिवसात 2 दिवसात. तर 9 2 किती होऊन आले 18. ठीक आहे 18 काम केले यांना. ठीक आहे. आता काय म्हणते ए हा कामाहून
काढला म्हणते. एच्या जागी दुसरा कोण लावला म्हणते, बी लावला म्हणते. बीची क्षमता किती आहे, 4 आहे म्हणते. आणि बीच्या संग कोण आहे काम करणारा, सी आहे म्हणते. हे दोघं मिळून किती काम करून आले, 7 काम करून आले. किती काम करून आले, 7 काम. आपलं काम तर 18 झालेलं आहे, तर मग काम किती होतं आपलं 60. तर त्याच्यामधून 18 काम मायनस करायचं. किती होऊन आलं मग, 60मधून 18 काम मायनस केला तर 42 येऊन आलं. ठीक आहे. आता हे 42 काम कोण करणार, बी आणि सी करणार. बी आणि सीची एफिशियन्सी किती आहे मग, 7 आहे. तर 7नं भाग दिला तर किती येते, 7 1 7 काम 42 येते. किती येऊन आले, 6 दिवस येऊन आले. किती येऊन आले, 6 दिवस. आणि हे किती येऊन आलं, 2 दिवस. परंतु आपल्याला विचारलं काय, सर्व काम किती दिवसात पूर्ण झाले असं. तर सर्व काम किती आहे, आपला बी आणि सीनं किती दिवस काम केलं, 6 दिवस केला. ए आणि सीनं किती दिवस काम केलं, 2 दिवस काम केलं. मग 6 आणि 2 किती झाले, 8. किती झाले, 8 दिवस. मग ते पूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल, 8 दिवसात पूर्ण होईल. ठीक आहे. इथं आपला पूर्ण क्लास संपला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.